बदलापुरातून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे। बदलापूर उल्हास नदीमध्ये बुडून 21 वर्षीय तरुण जे आहे बुडालेला आहे आणि या ठिकाणी त्या तरुणाचा शोध सध्या सुरू आहे, मात्र सापडत नाहीये। तरुण कुठे गेलाय, ते कुठे आहे, नदीमध्ये कुठेही सापडत नाहीये। शोध मोहीम सुरू आहे। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। सध्या आपल्या सोबत जो तरुण बुडालेला आहे त्याचे वडील आहेत, त्याची आई सुद्धा आता रिक्षामध्ये आहे, परंतु ते त्या मनस्थितीत नाहीये बोलण्याचा। संपूर्ण माहिती काय असणार आहे आपण ते आता जाणून घेणार आहोत। सर्वात पहिले आपण जो मुलगा आहे जो बुडालेला आहे तर ते बघूया की नेमका तो कोण आहे। ते बघा, त्याचं नाव आहे अब्दुल्ला शेख, असं त्याचं नाव आहे। 21 वर्षीय तरुण आहे। हा झोमॅटो मध्ये काम करतो आणि बदलापूरमध्ये झोमॅटोची डिलिव्हरी देण्यासाठी तो या इकडे आला होता असं सांगण्यात आलं। आणि रितुवड साईडला जो उल्हास नदी वाहत जाते, जो नाला आहे, नदी ओढा आहे, त्या ठिकाणी तो त्याच्या पायाला चिखल लागला म्हणून तो तिथे पाय धुण्यासाठी गेला आणि त्याच दरम्यान जो आहे तो तिथे बुडाला आणि नदीमध्ये वाहून गेल्याची जी आहे शक्यता सांगण्यात येते। शोध मोहीम सुरू आहे, मात्र अद्यापही तो सापडलेला नाहीये। त्याच्या वडिलांकडून आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत, नेमकं काय आहे ते। मैं आप लोग से खाली यही गुजारिश है, मेरे बच्चे को ढूंढने में मेरी मदद करो। मेरा बच्चा कहाँ है, किस हाल में है, मुझे कुछ मालूम नहीं। अभी मैं कल से परेशान हूँ मेरे बच्चे के लिए। कोई तो मेरी मदद करो, कोई तो आगे आओ और मेरे बच्चे को मेरे को ढूंढ के दो। बदलापूर पोलीस स्थानकामध्ये, बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकामध्ये देखील त्यांनी जे आहे आता या संदर्भात तक्रार नोंदवलेली आहे। मिसिंग केस जी आहे बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकामध्ये नोंदवली गेली आहे। बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे सर यांनी दिलेल्या माहितीनुसार मिसिंग केस घेण्यात आलेली आहे। काल जे आहे सुमारे 4-4:30-5च्या सुमारास जो 21 वर्षीय तरुण आहे तो त्या ठिकाणी बुडालेला आहे, मात्र तो सापडत नाहीये। आणि आता सध्या आपण बघत असाल बदलापूरमध्ये सकाळपासून उल्हास नदीची पातळी देखील वाढलेली आहे, त्यामुळे शोध मोहीम तरी घेणार कशी सुरू करणार, कारण सध्या भरती जी आहे आपल्याला उल्हास नदीला बघायला मिळते आणि त्याचमुळे कुठेतरी या कारणाला देखील विलंब होतो आहे। मात्र उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये जशी घट होईल तशी शोध मोहीम जी आहे पुन्हा एकदा तयारीस लागणार आहे। परंतु तुम्हाला जर कुठेही आता उल्हास नदी आपली जी आहे ती पुढे जिथे जिथे वाहत जाते त्या परिसरांमध्ये जर तुम्ही राहत असाल, तुम्हाला जर हा तरुण कुठेही दिसला त्या ठिकाणी नदीजवळ वगैरे, तर लगेच जे आहे कृपा करून तुम्ही सांगत चला। 21 वर्षीय तरुण आहे, मोहम्मद उर्फ अब्दुल्ला शेख असं त्याचं नाव आहे। बदलापूरमध्ये त्याच्या भावंडासह जो आहे तो डिलिव्हरी करण्यासाठी आला होता असं सांगण्यात आलं। तुम्हाला कधी माहिती पडलं की असं काही झालं आहे? 5:30च्या दरम्यान आम्हाला माहिती पडलं। आम्ही लगेच निघालो, त्याचे वडील, त्याची मावशी वगैरे आम्ही सर्वजण निघालो। त्या टायमाला आम्ही जेव्हा पोहोचलो 6च्या दरम्यान, आम्हाला पण एक्झॅक्ट लोकेशन भेटत नव्हता। त्या टायमाला पोहोचलो त्या टायमाला अंधार झाला। आम्ही पोलिसांना फोन केला, पोलिसांनी आम्हाला मदत केली। मग 112 नंबरवर कॉल करून त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवलं। फायर ब्रिगेडची टीम पण आली, पण काय रात्रीचा वेळ झाला जास्ती, त्यामुळे त्यांनी काय एवढा आम्हाला सहयोग केला नाही, म्हणजे मदत केली नाही। बोलले सकाळी आम्ही करतो, पण रात्रीच्या टायमाला बघितलं तर पाणी भरपूर कमी होतं। आता तुम्ही बघेन तर तुम्ही लई पाणी वाढलंय आणि डॅम पण सोडलेला आहे। तर माझी गुजारिश आहे की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जिकडे पण आम्हाला भेटलं तर सांगा तुम्ही प्लीज। रितुवडच्या साईडला जो नाला, रितुवडच्या पुढून एक बंगलो आहे, 10-11 बंगलो आहे। त्या बंगल्याच्या बाजूनी रस्ता आहे, त्या रस्त्यामधून ते एक स्पॉट आहे नदी अंघोळ वगैरे करायला, त्या स्पॉटला तो गेलेला आणि तिकडे जाऊन तो त्याचा पाय घसरला आणि त्याचे 2 भाऊ पण गेले। ते वाचवायला गेले तर ते पण बुडाले। तर तिकडे जे मासे मारणारे असतात त्यांनी ते दोघाला काढलं, पण त्याचा भाऊ जो आहे तो वाहून गेला पाण्यामध्ये। 2 भावंडांना त्यांनी वाचवलं, मासेमारी करणारे जे आहेत त्यांनी फक्त तिसऱ्याला वाचवलं, पण त्याला शोध केलं पण ते भेटले नाही, तो पुढे निघाला। मग त्यांनी आम्हाला 5:30च्या दरम्यान कॉल केला, ते 2 घंटे ते पण शोधले। मग आम्ही पोहोचलो, मग असं घटना वगैरे झाली। आता बदलापूर पोलीस स्थानकामध्ये तुम्ही जाऊन आलात सध्या, तर काय तुम्हाला तिथून त्यांनी काय सांगितलं? मिसिंग कंप्लेंट वगैरे दिली आहे, त्यांनी लिहून दिली। आम्ही जसं गेलं आम्हाला थोडं बसून ठेवलं, तुमचा कॉल गेला, त्यांनी आम्हाला बोलून वगैरे आमची मिसिंग कंप्लेंट वगैरे लिहून घेतली, सर्व फोटो वगैरे लिहून वगैरे सर्व घेऊन टाकलं आणि बोलले की आम्ही शोध घेणार आहे, काय पण असेल तर तुम्हाला आम्ही कळवता करून, असे बोलले आम्हाला।
बदलापूरवरून ही खरंच खूप धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे आणि 21 वर्षीय तरुण घरातला करता होता तो मुलगा देखील जो आहे तो झोमॅटोमध्ये काम करतो. झोमॅटोमध्ये काम करतो. घर तोच चालवतो, एकटाच आहे मुलगा 20 वर्षाचा. त्याचा पप्पा पण आजारी आहे, 5 महिन्यापासून घरीच आहे. त्या हिशोबाने तोच पूर्ण घर चालवतो आणि तो अचानक या त्याला येत पण नाही. कसा आला काय समजत नाही. राहायला कुठे? चिंचपाडामध्ये आहात? हा, अंबरनाथ चिंचपाडा दोस्ती कॉलनीला. अंबरनाथ चिंचपाडामध्ये जे आहे ते राहतात आणि त्यांच्यासोबत जे हा प्रकार घडलाय आपण जर बघत असाल तर पुन्हा एकदा आपण जे आहे मुलगा बघणार आहोत. बघा, हा तरुण आहे, 21 वर्षीय तरुण मोहम्मद उर्फ अब्दुल्ला शेख असं त्याचं नाव आहे. तो त्याच्या 2 भावंडांसह बदलापूरमध्ये आला होता झोमॅटोची डिलिव्हरी करण्यासाठी असं सांगण्यात आलंय. आणि त्यांनी जो स्पॉट सांगितला रितू वर्ल्ड जवळ, त्या ठिकाणी गेले असताना त्याच्या भावंडासह तो बुडाला. भावंडांना मात्र मासेमारी करणाऱ्यांनी वाचवलं, परंतु तो वाहून गेलेला आहे आणि त्याचा अद्यापही शोध सुरू आहे. याच्यावरती तुम्हाला काही माहिती मिळाली तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून किंवा आपले बदलापूरच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही नक्की सांगत चला. यांचा देखील नंबर जो आहे आपण आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहोत. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.